एक सोपा आणि इंटरेस्टिंग प्रश्न आणि तेवढंच इंटरेस्टिंग त्याचं उत्तर, ज्याच्यावर तुमचा विश्वास बसेल का नाही सांगता येत नाही. आत्तापर्यंतची माणसांनी लॉन्च केलेली सगळ्यात फास्ट वस्तू कोणती? एक जेट, एक मिसाईल का एक रॉकेट? वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण युनिवर्स एक्सप्लोअर करतोय वन एपिसोड ॲट अ टाईम. तर माणसांनी लॉन्च केलेली आत्तापर्यंतची सगळ्यात फास्ट वस्तू आहे एक मॅनहोल कवर. ही एक ॲक्सिडेंट होता, पण कसं झालं काय झालं सांगतो. 1960च्या आसपास अमेरिका आणि रशियाचा कोल्ड वॉर चालू होता, माहीतच आहे. त्यावेळी स्वतःची पॉवर दाखवण्यासाठी बऱ्याच न्यूक्लिअर टेस्ट झाल्या. ते अमेरिकेने एक पास्कल बी नावाची न्यूक्लिअर टेस्ट केली आणि त्यावेळी जवळपास सगळ्या न्यूक्लिअर टेस्ट अंडरग्राऊंड व्हायच्या. आता अंडरग्राऊंड का होत होत्या ते तुम्ही शोधून काढा आणि कमेंटमध्ये सांगा. तर या टेस्टच्या वेळी एका बोरवेलसारख्या नळीमध्ये त्यांनी बॉम्ब ठेवला खाली आणि त्यावर एक झाकण झाकलं, 900 किलोचं झाकण. जसा ते बॉम्ब ब्लास्ट झाला ती एक न्यूक्लिअर तोफ तयार झाली असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला. ह्या पूर्ण प्रोसेसची व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू होते आणि ती झाकण एवढ्या फास्ट उडलं की त्या पूर्ण व्हिडिओमध्ये फक्त एका फ्रेममध्ये दिसलं. मग आता सायंटिस्टनी, मॅथमॅटिशियन्सनी ज्यावेळेस त्याचे कॅल्क्युलेशन्स केले त्यावेळेस त्यांना कळलं की ती झाकण आपल्या अर्थच्या एस्केप वेलोसिटीपेक्षा 5 पटीनं फास्ट उडलं होतं. जसं ती झाकण उडलं आहे आत्तापर्यंत सापडलेलं नाही. मग आता याच्या दोनच पॉसिबिलिटी. एक तर ती झाकण अजून पण ह्या वास्ट स्पेसमध्ये कुठं ना कुठं तरी उडालेलं आहे, नाही तर मग आपल्या वातावरणात जळून खाक झालं आहे. तुम्ही जरी व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला 2 प्रश्न पडले असतील. तर नेमकं इस्केप वेलोसिटी म्हणजे काय, आणि जर झाकण जळून खाक झालं तर आपले रॉकेट्स पण एवढे फास्ट जातात, रॉकेट्स का जळून खाक होत नाहीत? बघू पुढच्या भागात.